उठते हैं पशु तब निकलते हैं, जन्मदान करते पशु सजते हैं ढोल मृदंग, घिसते हैं तार तब निकलती है मधुर तरंग, छीद दिए जाते हैं कोमल बास के तन मन प्राण, तब निकलते वृंदावन में बांसुरिया की तान। जो बांसुरिया छिद जाने को तैयार नहीं है, अधिकार मांगने का उसको अधिकार नहीं है। स्वर्गात आहे वाद्य पकवात विना येथील तबल्याचा उल्लेख नाही। बाजई ताल पकावद वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभा विकसुर नारी नवीना सकल असंरक्षणा प्रवीणा करई गान बहुतार तरंगा बहुरिकी दही पाणी पतंगा। मला माहिती आहे कळलं नाही पण गोड वाटलं यांना। ही स्वर्गात चालू आहे। रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका ह्या करमणुकीला अमृत प्यायलाय एवढ्या सुविधा स्वर्गात आहे। आता मृत्यू लोकातल्या सुविधा, तिथं अमरत्व सिंहासन आहे, इथं 5-5 वर्षांना बदलणार आसन आहे। तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, इथं रॉकेलवर चालणार जिबड कळतं ना। तिथं कल्पतरूचे बगीचे आहे, इथं येड्या बाबळी। चिंतामणीच्या भूमिका डांबरी रोडला खड्डे, कामरेणूची खिल्लार, इथं जर्सी गाईची खोंड। तिथं अमृत प्यायला आहे, इथं तुम्हालाच माहिती आहे। आणि एवढ्या सुविधा जर स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर त्या सुविधा सोडून या असुविधामध्ये येतीलच कशाला? येत नाही तर मग लिहिलं कशाला? मृत्यू लोकी असुविधा मृत्यू लोकात आहे। मग सुविधा स्वर्ग लोकात असलेले स्वर्ग लोकातले देव असुविधा मृत्यू लोकात असल्यावर इथं जन्म घेण्याची इच्छा करतील कशाला? आणि करत नाही तर मग लिहिलं कशाला? स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा। दुसरं एक सांगतो, त्यांच्या देहाचा आणि आपल्या देहाचा विचार करा। ते मलमूत्र देहाचे देव आणि आपला मलयुक्त देह। लक्षात येतं ना? आपला देह म्हणजे दुर्गंधयुक्त घाणेरडा घाणीनं भरलेला शरीर दुःखाचे कोठा, शरीर दुःखाचे
शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. ज्या शरीराचा आपण एवढा स्वाभिमान व्यक्त करतो, एवढं प्रेम त्याच्यावर करतो, त्या देहाचा विचार करा. आपल्याला नाही माहिती, आषाढी यात्रा झाल्यावर पंढरपुरात रात्री 12 ते 2 डुकरांनी मीटिंग घेतली. मी नव्हतो त्या मीटिंगला, पण त्यांचं मनोगत सांगतो. कधी गोपाळपूरचा काला झाला, लोक गेले निघून. मग सगळे डुकर पंढरपुरातले चंद्रभागेच्या वाळवंटात. मीटिंगची वेळ रात्री 12 ते 2. मोठं डुकर अध्यक्ष झालं. ते मोठं डुकर बारक्या डुकराला म्हणू लागलं, का रे वारी झाली, आपण दिसलो की हे माणसं नाकाला उपरणं लावायचे, रुमाल लावायचे, दगड हाणायचे, आपण त्यांच्यापेक्षा वाईट आहोत का रे? मोठं डुकर बारक्या डुकरांना म्हणतात. माणसं म्हणजे काय? माणसं म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. त्यांच्या मीटिंग मधला निर्णय सांगतो. डुकराच्या मीटिंग मध्ये निर्णय झाला, माणूस म्हणजे डुकराच्या स्वयंपाकाची भांडी. आपण एवढं प्रेम ज्या देहावर करतो ना, डुकर त्याला स्वयंपाकाचे भांडे म्हणतात, त्यांच्या स्वयंपाकाचे. आणि खरं आहे, सुकरासी विष्टा माने सावकार, सुकरासी विष्टा माने सावकाश मिष्टान्नाची त्यास काय गोडी असा अपवित्र असलेला देह. मग पवित्र देहाचे देव या अपवित्र देहाची इच्छा करतील कशाला? जर करत नाही तर ताज झाला, स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर. याचं कारण आहे परिवर्तनशीलता. फक्त मानव देहात आहे, देवतांच्या देहात नाही. समजा, कल्पना करा, आवटे परिवार वाईट वाटून घेऊ नका आणि टेन्शन घेऊ नका. कल्पना करा, आज त्यांच्या परिवारातल्या लोकांनी ठरवलं, जेवढे कीर्तनाला येतील त्यांना विनमुख जाऊ द्यायचं नाही. जेवण आहे पण दुसरं एक सांगतो, 1-1 किलोचा चांदीचा गोळा आणि 1-1 किलोचा लोखंडाचा गोळा. माझ्या उजव्या भागाला डोक्या एवढा ढीग लावला लोखंडाच्या गोळ्याचा आणि इकडे ढीग लावला चांदीच्या गोळ्याचा. आणि संयोजक कीर्तनाच्या शेवटी येऊन श्रोत्यांना म्हणाले, विनमुख जाऊ नका. सुमनबाईचा आणि कारभारी पाटलाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. 2 पैकी 1 गोळा सप्रेम भेट, 2 पैकी 1. आता दोन्ही न्याल. सांगा, माणसं काय डोकं चालवतील? खरं चर्चा सुरू करतील. हे कुठे मिळते का भंगारला लोखंड, चांदीचा गोळा. सगळे टपलेले असतील का नाही? कशावर? चांदीच्या गोळा. पण ज्याच्या जवळ परीस आहे त्याच्या पाया पडा, तरी तो चांदीच्या गोळ्याला हात लावत नाही. कारण चांदीला परीस लागला तरी सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होत. त्याला माहिती आहे, उचलेपर्यंत लोकांना हे 10 रुपये किलोचं लोखंड दिसणार आहे. एकदा खिशात टाकलं, खिशातल्या परिसाला लागलं की 1 कोटीचं 1 किलो सोनं पठ्ठ्याला होणार आहे. ज्याच्या जवळ परीस आहे, तसं मानवाचा देह हा लोखंडाचा गोळा, देवतांचा देह हा चांदीचा गोळा आणि पृथ्वी तलावरचा परीस म्हणजे साधू संत. ही परिवर्तनशीलता. म्हणजे सोनं लोखंडाचं होतं, देह मानवाचा लोखंडाचा आहे, साधू संत पृथ्वी तलावरचा परीस आहे. म्हणून चांदीचा गोळा असलेले देव सुद्धा मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. ठीक आहे,
तुम्हाला मृत्यू लोकात जन्म मिळाला, मग काय करणार? नारायण नामे हो जीवन स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, आणि मृत्यू लोकात जन्म मिळाल्यावर करणार काय? नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते. हे स्वर्गात नाही, स्वर्गात नाही, हे मी जाऊन आलो म्हणून सांगतो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, करणार काय? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गात कशाला? एक महाराष्ट्र सोडून जा. हा आनंद इतर प्रांतात नाही. माणसं जातात, गेलंच पाहिजे, बरं का, गेलंच पाहिजे. जवळ सकाळी सिद्ध आहे, जवळ सकाळी सिद्ध
स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून गेलंच पाहिजे. जातात माणसं, पण तिकडे गेल्यावर महाराष्ट्राचं महत्व कळतं. बरोबर परप्रांतातले पुजारी पाहून घेतात. टोप्या महाराष्ट्रातून आल्या. टोप्या पडदा पाडलाच. रुको, भगवान सो रहे. आता डोकं चालवा. भगवान जर झोपला, पुजारी उठेल का सकाळी? पण या टोप्या तिथेही डोके चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्याला डोके आहे ते टोप्या घालतात. महाराष्ट्रातले टोप्यावाले टोपीतलं डोकं वापरतात. अजय महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, कुछ करो बाबा, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. पुजारी प्रत्येकाने 100ची नोट दाखवली. पडदा बाजूला. करो दर्शन. का कुठला देव? या बापाचा गडी आहे करते. 100 रुपयात उठवतो, नाही दिलं झोपला म्हणतो. आणि एवढं करून 25 फुटाहून दर्शन. परप्रांतात जवळ नाही. मग आमच्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्याला वाटतं काय इतक्या लांबून आलं तरी 25 फुटाहून दर्शन. एवढा खर्च केला. एक नया पैसा खर्च नाही रे आषाढीला. कोणी संतांच्या पालखीत जर्मनच्या ताटात आमटे भात खात नाचत नाचत जायचं पंढरपुरात. नया पैसा खर्च नाही. आणि तिथं जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं. त्याचे पायी घालावी, पायी घाला मिठी. पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. तुकोबाराय अनुभवानं सांगतात. सगळीकडे गेलो, उदंड पाहिले. सगळे पाड आहे तुम्हाला. उदंड ऐकेले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे. सगळीकडे फिरलो महाराज म्हणतात. पण आमच्या महाराष्ट्रासारखं सांगा. ऐसा नाम घोष, ऐसा नाम घोष, मृदंगाचार्य, असे विनयकरी, असे टाळकरी, असे गायनाचार्य. मग ऐसा नामघोष सांगा कुठे? फक्त महाराष्ट्रात. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर महाराष्ट्रात. ऐसा विटेवर देव कोठे? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात. काशीच्या 5 यात्रा करा, द्वारकेच्या 3 पायी करा. कळस वरून कळस ते काशी 5 आणि द्वारकेच्या 3 पायी. या 8 यात्रेचं जे पुण्य आहे ते पंढरपूरच्या एका यात्रेत मिळतं. पंढरीसी जाण एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा. काशी यात्रा 5 द्वारकेच्या
काशी यात्रा पाच द्वारकेच्या काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीर्थयात्रा पाच द्वारकेच्या पंढरी श्री अति परिचयामुळे महत्व नाही वाढत आपल्याला. प्रमाण वाचा तुम्ही. काशी यात्रा 5 आणि द्वारकेच्या 3 आणि पंढरीशी जाणं 1 वेळा. एकदा पंढरपूरची यात्रा, काशीच्या 5 न द्वारकेच्या 3. हिशोब एकच. हिशोब एकच. एवढंच कशाला. नाही घाई घाई दर्शन झालं पंढरपुरात, कळस नंतर तिथे गर्दी असते. फक्त मागणं जा देवाच्या, मागणं जा मंदिराच्या मागणं. नुसतं देवळाची पाठ पहा. पाहता देवळाची पाठ पाहता देवळाची पाठ पाहता देवळाची जयवंतराव, हे पंढरपुरातलं चालू आहे. या पुढे या. नाही घाई घाई दर्शन झालं, नाराज होऊ नका. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडते 360. जवळ आली वारी. 360. नुसतं देवळाची पाठ पहा. देवळाची पाठ पाहिल्यावर 360 तीर्थ. कळस पाहिल्यावर तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. पाठ आहे तुम्हाला, फक्त तुम्ही सांगत नाही. तात्काळ हा नाश अहंकाराचा. एवढंच नाही. तुम्ही फक्त चंद्रभागा डोळ्यानं पहा तरी जगातले तीर्थ घडले. अवधीचा तीर्थे घडते नंतरचा हिशोब लावा. फक्त डोळ्याला चंद्रभागा पहा. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. म्हणून चंद्रभागा डोळा देखली अवघीच तीर्थे घडते 1 वेळा. जगातल्या सगळ्या संतांचं दर्शन एकटे पुंडलिक रायाला पहा. पुंडलिक दृष्टी देखील या. मोक्ष देखील या कळस. म्हणून ऐसा नामघोष सांगा कोठे. फक्त महाराष्ट्रात, परप्रांतात नाही. त्याच्या पलीकडे जा. सत्य लोकात नाही. जयवंतराव, आमचे वारकरी पंढरपूरला जातात. 90 वर्षाचे दशमीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात 22च्या जवान पोराला लाजवेल असे नाचतात. आणि ते पाहण्यासाठी ब्रह्मदेव येतो सत्य लोकातून. तो त्याच्या वाहनानं येतो. आपल्याला तो दिसत नाही जयवंतराव, त्याला आपण दिसतो. काही गाडीच्या काचा अशा येवले, बाहेरचं डोळे चिकटून पाहत, त्याला आतलं काही दिसत. आपल्याला बाहेरचं. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो.
आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. जेव्हा आमचे वारकरी घामानं बीजी गर्दन असतात ना, लुप्तली नादी लागली समाधी, असं नियोजन पाहिजे. भागोभागी नाही, काटकसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं सुमनबाई कारभारी पाटलाचं ऐश्वर्यात त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा. उत्कृष्ट मृदंगाचार्य, विनय करीन, गायनाचार्य, तरी बरोबर 9ला संपवतो. अजिबात टेन्शन घेऊ नका. विठ्ठला लागली समाधी, मूढ जन करणारी लोकारी, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारी, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. तो सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मदेव येतो पंढरपूरला. वरून विमानातून पाहतो आणि मग मृत्यू लोकातल्या भाग्याचं वर्णन. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा वाळवंटीचे सुख आस करते ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. याचा अर्थ आहे हा सुख सोहळा सत्य लोकात नाही. सत्य लोकात नाही. हे अतिपरिचयामुळे आपल्याला महत्व वाटत नाही. बहिणाबाईंनी वारी केली, बहिणाबाई चौधरी. त्यांनी अनुभवानं 2 ओळी लिहिल्या, 2 देवाच्या बाबतीत, बालाजी आणि विठोबा. तुलना 1-2च ओळीमध्ये. सोन्या चांदीनं मडीला, बहिणाबाईचे. कविता साध्या सरळ, मन वडाळे वडाळे वगैरे बघतात. सोन्या चांदीनं मडीला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा, पाना फुला मंदी राजी. सांगा काही चुकलं का? आमच्या विठोबाला काय पाहिजे? एक पान, एक फुल, खुश, पांढरुंगी, बस बस. म्हणून आंधळा पांगळाचा एक, बालाजी दाता टाटा बिर्लाचा, धीरूभाई अंबानीचा, अंदाने आला कधी पंढरपूरला? ज्याचं कोणी नाही त्या फाटक्या वारकऱ्याचा विठोबा, आंधळा पांगळाचा एक विठोबा दाता. ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी पंढरपुराची निर्मिती आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा करणे,
एक महाराष्ट्र सोडून जा, हा आनंद परप्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठात नाही. आणि वैकुंठात असता तर त्यांनी अपेक्षा केली नसती. हो वैकुंठीचे जना, वैकुंठीचे जना, वैकुंठीचे जना. नाही जयवंतराव, वैकुंठात असता तर वैकुंठातल्या लोकांनी असं म्हटलं नसतं. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कैथे येते हरीचे दास. वैकुंठातले लोक अपेक्षा करतात का ही ताकद फक्त भगवंताच्या नामस्मरणात आहे. ते सीजन कळतं तुम्हाला, सीजन चांगलं कळतं कास्तकाराला. सीजन संतोष, सीजन माहितीये का? नागपंचमीचा दिवस मारवाडी समाजाचे शेठजी आले, 1 क्विंटल गहू घेऊन. जयवंतराव, हे गहू सप्रेम भेट बरं का तुम्हाला, याला लागणारा खतही देतो. फक्त विनंती आहे, आज पेरणी करा. नागपंचमीला गहू पेरतात का शेठची? तुम्ही पेरला कधी? नाही, आम्ही नाही पेरला, आम्ही विकला. बरोबर आहे. मग या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या कास्तकाराच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला गहू पेरतात कदा घेऊन, दिवाळी होऊ द्या, दिवाळी डबल भावात विकत घेऊन पेरेल. काय आता सीजन नाही. तसं कृतयुग ज्ञानाचं सीजन होत. त्रेतायुग अजिबात नको देऊ, कुठेच नको. येतो का? ठीक आहे, ठीक आहे. कृतयुग ध्यायते विष्णू, त्रेतायाम जतो मकर, द्वापारे परिचर्यायाम कलौतधारी कीर्तनात. कृतयुग हे ध्यानाचं सीजन होतं, त्रेतायुग यज्ञाचं सीजन होतं, द्वापारयुग परिचर्याचं सीजन होतं, आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नाम. म्हणून नारायण नामे हो जीवन मुक्तन कीर्तन अनंत गाऊ घेते. त्याच्या पुढे परदेशात नाही, पुढे स्वर्गात नाही, पुढे सत्य लोकातही नाही, त्याच्या पुढे वैकुंठात सुद्धा नाही. कशाच्या बळा? याचं कारण आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. बरोबर आहे, तेही बरोबर आहे तुमचं, माझंही बरोबर आहे. गोपाळ शब्द आला की अभंग होतो, आणि अलीकडे गोविंदवर थांबलं की ओवी होते. इतकं बारीक डोकं चालून पाठांतर करायचं, मग बुवा नापास होत नाही. थोडासा एवढासाच फरक असतो की मराठी माहिती आहे ना, मराठी पहा, इंग्रजीपेक्षा कठीण आहे. सुंदर ते झाड उभे विटेवरील करकटावरी. या करचा अर्थ काय आहे? पाठ माहिती आहे तुम्हाला, लागू नका. कर म्हणजे काय? करकटावरी. कर म्हणजे हात. शाबास, जमला. आता तुमच्या गावात कर वसुली पथक आलं, आता काय हात लावणार का तिथं? अर्थ आता टॅक्स. काही फरक आहे ना? कर वसुली आणि करकटावरी. तुला वाटत ते कर, इथं क्रियापद घ्यायचं, इथं हातही नाही टॅक्सही नाही. कर म्हणजे क्रियापद. माझ्या इंग्रजीपेक्षा कठीण नाही. आता कुठून वाढलं मलाही कळत नाही, वाढलं कळत. जयवंतरावाले असंच होते ते. त्याला एक मजा सांगतो तुम्हाला, अभंग कसा बदलतो. लाभतो विशेष संत संगे, आणि विशेष लाभ संत संगे. एवढा फरक आहे, पण अभंग वेगवेगळे आहे. तुका नाही काला वैकुंठी दुर्लभ, इथं म्हणायचं विशेष हा लाभ संत संगे. जेथे जावे तेथे कपाळ सविशे, लाभ तो विशेष संत संगे. एवढ्या फरकानं अभंग बदलतो. आपलं कुठून वाढलं? गोपाळ शुद्धीवर आहे.
ती गोपाळ म्हटलं की अभंग झाला. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. कृष्ण विष्णू एवढं वाढलं. आता झाला अभंग. तो लागून या पाया, लागून या पाया विंद तुम्हाला कविताळी मुला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळासी. येथे अधिकार कलियुगी उत्तर हरीच्या नामे तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती गायचे बहुता ग्रंथी बोलिले. पूर्ण म्हणून टाकलं तुम्हाला शंका राहू नये. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ तिथे आहे. गोविंद गोपाळ पण मी सांगतो ती ओवी आहे, फक्त गोपाळ घ्यायचा नाही याच्यात. तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्तांचे जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळा आणि तीर्थ ठाळ्यावरून उठविले. यमलोकीची खुंटेली रहाटी आघवी. यममणे कवणाते यमावे दममणे कवणाते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे दोष वखदासी नाही. तिथे ओवी आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. म्हणून गोविंदावर थांबलं तर ओवी, गोपाळ घेतला की आपण विठ्ठला. तरी एखाद्याने वैकुंठा जावे पण नामाच्या बळावर ते ती वैकुंठीच केले आगवे. तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी. इथेच वैकुंठ नामचिंतनाच्या बळावर केल्यामुळे कोणी तिथे जायला तयार नाही. उलट ते येरवड्यासारखं वाटतंय म्हणते आम्हाला. तेव्हा ते नका बंदी खाणती तरी नाही वैकुंठ लोका. माझ्या नादी नाही लागायचा. हा बिडोबा राहायचा अभंग आहे. देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे. ते म्हणते उरे सिनची घेता रिद्धी सिद्धी देईल तुम्हा. ते म्हणते आम्हा विटाळतो. देव म्हणे करावे कैसे कैवल्य ऐसे नेगो म्हणते. याल तरी नेईल वैकुंठ लोका. ते म्हणते नका बंदी खाणते. मग तू जिथं आम्ही तिथं. तू कुठं आहे? नावडे वैकुंठ शेषाचे शयन. तुला वैकुंठ आवडत नाही, शेषावर झोपणं आवडत नाही आणि वारकऱ्याच्या झोपडीत येतो. वैष्णव सदन आवडले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन.
शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले ज्या सुखा कारणे देव वेळा झाला वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. मग तुला जर वैकुंठात करमत नाही तर आम्हाला कशाला बंदी खाण्यात पाठवतो. ते म्हणजे नकाबंदी खाणं ते. मग तू जिथं मग आम्ही तिथं वासदे पंढरी सर्व काळ धाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. तिथं जर आनंद असता तर त्यांनी अपेक्षा केली असते का वैकुंठची जन सदा इच्छिता ती काही येथे येते हरीचे दास. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ बरं का देवेंद्रराव. बरोबर वेळेत सोडतो तुम्हाला. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन नाही घ्यायचं. एकदा सर्वांनी हात वर करा. शूटिंग वाले एवढं घ्या. ते हात दुखायच्या आधी घ्या. हे हात कशासाठी? सुमनताई आणि कारभारी पाटलासाठी की यांना शेवटच्या श्वासापर्यंत सुख समृद्धी लाभो आरोग्य संपन्नता लाभो यासाठी आपण पांडुरंगाकडे प्रार्थना करू. 2 मिनिटाकरता एका तालात विठोबा रखुमाई एक हा जरा ताकद हा शाबास. एवढं या शूटिंगला. हे टाटा बिर्लाला नाही. देवेंद्रराव हे सुमनताई कारभारी पाटलासाठी चाललंय हे भजन. हा वा वा. जेवणाची तयारी झालेली दिसते. चांगलं भजन करा. झाले काय तिकडे ताट तयार. आता आपलं सुरू करा. पिठोबा रखुमाई